नमस्कार. सर्वसामान्य लोकांचा म्हणजे गाडी आज प्रत्येकाच्या घराघरात पोचलेली आहे, फोर व्हीलर. आणि सर्वसामान्यांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे टोल. आपण अनेक वेळा पाहिले की टोल नाक्यावर होणारी भांडणं किंवा मारामाऱ्या या कुठल्या कुठल्या टोकांपर्यंत गेलेल्या आहेत. अशीच एक घटना काल रात्री माझ्यासमोर घडली. मी काल स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्याने अक्कलकोटला गेलो होतो दर्शनासाठी, आणि येताना जो वळसंग टोल नाका आहे तिथं हा प्रकार घडला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की 2-3 महिला गाडीमध्ये बसलेल्या आहेत, 2 पुरुष आहेत आणि टोलचे कर्मचारी त्यांना मारत आहेत. एका व्हिडिओमध्ये मी स्वतः आहे, दुसरा व्हिडिओ माझे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांनी काढलेला आहे. तर मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की कालची जी घटना ही थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की कालची घटना अशा पद्धतीने घडली की ज्यावेळेस ती जी मारुती व्हॅन आहे ती क्रॉस करत होती टोल नाक्याला, त्यावेळेस ग्रीन लाईट लागली. ग्रीन लाईट लागली म्हणजे त्याला वाटलं की आपला टोल पे केला गेलेला आहे, आणि टोल पे केला म्हणून त्यांनी गाडी स्टार्ट केली आणि पुढे घेतली. तर टोलचा जो बॅरॅकेट आहे तो काही निघाला नव्हता, आणि त्याच्याकडनं ते टोल बॅरॅकेट उडलं आणि त्याची गाडी थेट त्या समोर असलेला जो डिवायडर आहे त्याच्यावर जाऊन आदळली. तर टोलच्या कर्मचाऱ्यांना असं वाटलं की ह्यांनी टोल भरला नाहीये. टोल भरला नाही म्हणून टोलचे जेवढे तेवढे कर्मचारी होते वळसंग टोल नाक्याचे थेट त्याला मारहाण करायला सुरुवात केली. जर म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, मी जर तिथं गेलो नसतो तर तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण झाली असती. आता हा जो विषय असा येतो की ह्याच्यामध्ये नेमका दोष कोणाचा? तर ह्याच्यामध्ये त्या टोलच्या सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक काय जे गॅजेट आहे त्यांनी जे बसवले त्याचा दोष आहे. एक तिथला टोलचा कर्मचारी म्हटला की ह्यांनी टोल भरलाच नाही, ह्यांनी मुद्दामूनच केलं, आणि तिथला माणूस म्हटला की तिथं ग्रीन लाईट लागली म्हणून मी निघालो. जर काल काहीतरी भयानक घडलं असतं, 2 महिला गाडीमध्ये होत्या, मारामारी झाली होती आणि ह्याचं पर्यावसन काहीतरी वेगळं घडलं असतं. एकंदरच टोलवरनं हा जो प्रकार चालू आहे, म्हणजे हा काही एकटा ह्या टोल नाक्याचा नाही. मी जिथं आमच्या साताऱ्यामध्ये राहतो तिथं टोल नाक्यावरनं काय काय वादंग कसे झालेले ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. सातारचा आणेवाडी टोल नाका असेल, शिवापूरचा टोल नाका असेल, कराडचा टोल नाका असेल, कोल्हापूरचा टोल नाका असेल, ही जी सिस्टीम आहे टोल नाक्यावरची अरेरावीची, गुंडगिरीची, आणि थेट 40 रुपये 50 रुपयाच्या साठी थेट मारहाण करणं हे अत्यंत गंभीर आहे. तर आता सरकार काही नवी उपाययोजना आणत आहे, परंतु तुर्तास असे जर प्रकार थांबवण्यासाठी टोल कर्मचाऱ्यांनीही थोडंसं संयम राखणं गरजेचं आहे. कारण का ह्याच्यामध्ये नुकसान हे सामान्य माणसाचं होतं, कारण का सामान्य माणूस ऑलरेडी त्यांनी रोड टॅक्स भरलेला आहे, सगळे टॅक्सेस भरले, ग्रीन टॅक्स भरलेले आहेत, सगळे टॅक्सेस भरलेले आहेत, गाडीला जे जे टॅक्स लागतात ते सगळे भरलेले आहेत, आणि टॅक्स भरून सुद्धा टोल देतोय. टोल दिल्यावरती ही सुविधा मिळत नाहीत, आणि उलट सुविधा मिळत नाहीत आणि टोल कर्मचाऱ्यांचा सामान्य माणसाला मार खावा लागत आहे. आता कालच्या घटनेमध्ये मी पोचस्तोवर त्याला तो जो वाहनधारक होता त्याला 2 कानाखाली बसल्या होता, तो सांगतो पण आहे की मला मारलेला आहे. म्हणजे ही मारहाण ही सगळीकडेच अशी टोल कर्मचाऱ्यांची आरेरावी मोठ्या प्रमाणात चालू आहे. मी विनंती करेन सरकारला की यावरती काहीतरी, जोपर्यंत नवीन सिस्टीम काही येत नाही तोपर्यंत अशा गोष्टींना आळा तातडीनं घालणं गरजेचं आहे. आपल्या प्रतिक्रियांचं मी स्वागत करेन. नमस्कार.